हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हो, जान्हवी राजवीरला म्हणाली. राजवीर जाऊन पलंगावर बसला. हे का उघडत नाही? जान्हवी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण दरवाजा अजूनही उघडत नव्हता. काय झालं मिस जान्हवी? राजवीर म्हणाला. अरे, खरोखरच उघडत नाहीये, जान्हवी म्हणाली. थांबा, मी उघडतो. तुमच्याशी एक कामही नीट होत नाही मिस जान्हवी. राजवीर जान्हवीकडे येऊन दरवाजा उघडायला लागला. उघडलं, जान्हवी म्हणाली. हो, उघडतोय, राजवीर म्हणाला. हे का उघडत नाही? राजवीर स्वतःशी बोलत होता. काय झालं, उघडत नाही का? तुमच्याशी काहीच काम होत नाही, जान्हवी त्याला टोमणे मारत म्हणाली. हे तर लॉक आहे. लॉक आहे की तुमच्याशी उघडत नाही, राजवीर म्हणाला. मिस जान्हवी, टोमणे देणं बंद करा. खरोखरच लॉक आहे, राजवीर म्हणाला. मग मला इतके का सांगत होता? प्रॉब्लेम तुमच्या गोष्टींमध्ये आणि दोष माझा, जान्हवी राजवीरला टोमणे मारत म्हणाली. सॉरी, चूक झाली. राजवीर थोडा त्रस्त होऊन माफी मागतो. ठीक आहे, पुढच्या वेळी लक्ष ठेवाल, जान्हवी म्हणाली. आता हे कसं उघडणार, जान्हवी विचारते. बाहेरून लॉक आहे. बाहेरून लॉक कोणी केलं, राजवीर विचारतो. नानीने केलेलं आहे, जान्हवी म्हणाली. आता मी कशी झोपणार? खूप जड आहे आणि चिळवतही आहे. मला बदलायचं आहे, जान्हवी म्हणाली. हो हो, रडू नका. एवढा प्रॉब्लेम आहे तर उचलून टाका, राजवीर म्हणाला. काय, जान्हवी विचारते. तर ब्लँकेटमध्ये झोपा. मी सोफ्यावर झोपेन, राजवीर म्हणाला. नाही, जान्हवी म्हणाली. अच्छा, माझी शर्ट घे, राजवीर म्हणाला. राजवीर आपली शर्ट उघडतो. हे काय करताय तुम्ही? जान्हवी आपले डोळे झाकत विचारते. मग काय करू? तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे ना, म्हणून मी उघडतोय. मला तुमच्यासमोर कोपडे उघडण्याची हौस नाही, राजवीर म्हणाला. राजवीर आपली शर्ट उघडून जान्हवीला देतो. त्याची मस्क्युलर बॉडी जान्हवीला आकर्षित करत होती. जान्हवीचे हृदय धडधडू लागले. तिचे डोळे राजवीरकडे लटकले. घ्या, परिधान करा, राजवीर म्हणाला. तुम्ही तिथे बघा, जान्हवी शर्ट घेऊन म्हणाली. हो, राजवीर दुसऱ्या दिशेला पाहून उभा राहिला. जान्हवी पलंगाजवळ येऊन कपडे बदलायला लागली. इथे पाहू नका, जान्हवी म्हणाली. पाहत नाही, राजवीर म्हणाला. ठीक आहे, थोड्या वेळाने राजवीर म्हणाला. जान्हवी काही वेळेपासून आपले गाऊन उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण ते उघडत नव्हते. किती वेळ होईल, राजवीर विचारतो. हे उघडत नाही, जान्हवी म्हणाली. मिस जान्हवी, आज नक्की उघडेल ना? नाही उघडत. उघडत नाहीये, थांबा, मी येतो. राजवीर जान्हवीकडे गेला. तिचे केस मागे केले आणि गाऊनची झीप उघडण्याचा प्रयत्न केला, पण झीपही उघडत नव्हती. हे का उघडत नाहीये? राजवीर झीप उघडण्याचा प्रयत्न करत म्हणाला. राजवीरने जरा अधिक जोर लावला आणि झीप तुटली. तुम्ही तुटवली, जान्हवी राजवीरकडे वळून म्हणाली. हो, पण उघडली नाही, राजवीर म्हणाला. उघडायचं होतं, तुटवायचं नाही, जान्हवी म्हणाली. मी उघडत होतो, चुकून तुटली, राजवीर आपली सफाई देतो. तुमच्याशी काहीही काम नीट होत नाही, जान्हवी म्हणाली. हो, तुम्हाला उघडायचं होतं ना, मग उघडली. तुम्ही असे बोलत आहात जणू मी जाणून बुजून तुटवली, राजवीर म्हणाला. आपण राहू द्या, जान्हवी म्हणाली. अरे, तुम्ही खूप विचित्र आहात. एक तर मी तुमची मदत केली, थँक्स काय बोलायचं, वरून मला टोमणे मारत आहात, राजवीर म्हणाला. उघडायचं होतं, तुटवायचं नाही. तुम्ही तुडवली, थँक्स कुठल्या गोष्टीसाठी, जान्हवी म्हणाली. दोघे पुन्हा एकमेकांशी भांडायला लागले. जान्हवी तिच्या गाऊनची झीप उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण झीप उघडत नव्हती. राजवीर मदतीसाठी येतो. झीप उघडताना ती अचानक तुटते.
यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होतो. तुमचं काय काम आहे? तुमच्यामुळे काही होणार नाही, जान्हवी रागावून राजवीरला म्हणाली. काय प्रॉब्लेम आहे मिस जान्हवी? मी जाणून बुजून काही केलं नाही. चुकून झालं. तुम्ही असं बोलत आहात जसं मी जाणून बुजून केलं आहे. राजवीरही नाराज होतो. हो ठीक आहे, जाऊ द्या, मी स्वतः करू, जान्हवी म्हणाली. राजवीर जान्हवीकडे तोंड करून न पाहता बाजूला उभा राहतो. जान्हवी बदलून राजवीरची शर्ट घालते आणि ब्लँकेट घेऊन पलंगावर झोपते. हो झालं मिस जान्हवी? राजवीर विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. राजवीर पलटून जान्हवीकडे पाहतो. जान्हवी आधीच झोपायला पलंगावर पडलेली असते. तुम्ही? राजवीर रागाने जवळ येतो. काय? जान्हवी विचारते. तुम्ही झोपत होतात? राजवीर म्हणतो. हो तर, जान्हवी म्हणते. काय हो, मला कोणीतरी सांगायला हवं होतं की झालं. मी किती वेळा उभा होतो? राजवीर म्हणतो. हो, सांगितलं तर ठीक झालं, जान्हवी म्हणते. मी जान्हवी, राजवीर बोलतो, पण नंतर काही विचार करून चूप राहतो. शांत. राजवीर शांत झोपायचीही आहे. आता जर मी भांडलो तर झोपायला दिलं जाणार नाही, राजवीर स्वतःशी विचार करतो. ठीक आहे, राजवीर म्हणतो आणि पलंगावर बसतो. तुम्ही इथे काय येता? जान्हवी विचारते. झोपायला, राजवीर म्हणतो. हो तर सोफ्यावर झोपा, जान्हवी म्हणते. कशासाठी? राजवीर विचारतो. पहा, तुम्ही इथे झोपू शकत नाही, जान्हवी म्हणते. का? राजवीर विचारतो. कारण तुम्ही शर्ट घातलेली नाही, जान्हवी म्हणते. काय? तुम्हाला भीती आहे का की काही चुकीचं होईल? राजवीर भुवया उचकटतो. नाही, तुम्ही आपलं डोकं बंद करा, मी कम्फर्टेबल नाही, प्लीज. आधी जान्हवी रागाने म्हणते, पण नंतर तिला कळतं की रागाने राजवीर समजणार नाही, म्हणून ती विनंती करते. ठीक आहे, राजवीर नकार न करता सोफ्यावर जाण्यास मानतो. गुड नाईट, जान्हवी म्हणते. राजवीर मनासारखं उत्तर देतो आणि सोफ्यावर झोपतो. काय नानीसारखी? लॉगही नाही करत. मग मी जान्हवीसोबतच झोपतो, राजवीर स्वतःशी बोलतो. सोफ्यावर समायोजित होण्यास त्याला खूप त्रास होतो. सोफा लहान, त्याची उंची आणि शरीर मोठं. राजवीर अडचणीत उभा राहतो. मी जान्हवीला काय अनकम्फर्ट वाटत आहे कळत नाही, राजवीर स्वतःशीच बोलतो. एक काम करतो, मी जान्हवीला जागा करतो. मी एकटी का त्रस्त होऊ? तेही त्रस्त होईल, राजवीर मनात विचार करतो. मी जान्हवी, जान्हवी, राजवीर सोफ्यावर बसून हळूहळू बोलतो. पण जान्हवी काही उत्तर देत नाही. ती झोपली का किंवा जाणून बुजून उत्तर देत नाही? नाही, इतक्या लवकर झोप शकत नाही. राजवीर पलंगाजवळ येतो. मिस जान्हवी, उठ, तुम्ही झोपू शकत नाही, राजवीर पुन्हा बोलतो. हो, झोपली आहे. इतक्या लवकर झोप का लागली? राजवीर स्वतःशी विचार करतो आणि पलंगाच्या बाजूला गेलेल्या जान्हवीकडे पाहतो. जान्हवी झोपलेली असते. राजवीर तिला प्रेमाने पाहतो. इथं मीच झोपतो, मला मोठी झोप येणार आहे. थोड्या वेळानंतर सोफ्यावर जाईन, तो स्वतःशीच बोलतो. जान्हवी बदलते आणि राजवीरच्या जवळ येते. राजवीर प्रेमाने जान्हवीचे केस हलवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. दोघे एकाच ब्लँकेटमध्ये असतात. जान्हवी उलट्या बाजूने झोपते. राजवीर तिला मागून घट्ट धरतो. दोघे खूप जवळ आहेत. राजवीरचा हात जान्हवीच्या पोटावर, नाक आणि ओठ तिच्या मानेला स्पर्श करत आहेत. जान्हवीची झोप उघडते आणि तिला राजवीरच्या श्वासांची जाणीव होते. पलटून ती पाहते. राजवीर झोपलेला आहे. इतका मासूम पण काही वेळा खडूसही वाटतो. जान्हवी मनात विचार करते आणि राजवीरचे केस हलवत तिच्या ओठांनी त्याला किस करते. जान्हवी जशी उठण्याचा प्रयत्न करते तसं राजवीर तिला आपल्या जवळ ओढतो. राजवीरने शर्ट घातलेला नव्हता. जान्हवीचा हात राजवीरच्या छातीकडे होता. त्याची
नजर दिसताच जान्हवीचे हृदय धडधडू लागते. बॉडी तर खूपच छान आहे, हॉटही वाटतोय. म्हणूनच ना नेहमी त्याच्या भोवती मुली फिरत असतात. जान्हवी मनात मनोमन बोलते. जान्हवी उठण्याचा प्रयत्न करते आणि राजवीरही उभा होतो. त्याने जान्हवीकडे बघून स्मित हास्य केलं. जान्हवी त्याच्या वर होती. तुम्ही येथे काय करत आहात? जान्हवी राजवीरला विचारते. राजवीर झोपेतून जागा होत भुवया वर करून बोलतो. तुम्ही सोफ्यावर झोपायला गेले होते ना? जान्हवी विचारते. राजवीर जान्हवीला हलवून बसतो. हे तुम्ही सांगा, तुम्ही माझ्यावर काय करत होतात? राजवीर विचारतो. अच्छा जी, जान्हवी उत्तर देते. तुम्ही माझ्यावर होतात ना, मग काय करणार होतात? राजवीर विचारतो. ओ हॅलो, उलट चोर कोतवालाला दाटतो. जान्हवी रागात बेडवरून उठते. तिला हे लक्षातही नाही की तिला फक्त राजवीरची शर्ट घालून होती. जशी राजवीरकडे पाहते तशी जान्हवी शर्ट खाली खेचते. तिचा संतुलन हरवतं आणि ती पडत जाते. राजवीर तिला पकडायला जातो, पण त्याच वेळी तो बेडवर पडतो. जान्हवी राजवीरच्या वर पडते. राजवीर तिच्या कमरेभोवती हात घालून म्हणतो, मी तर बाजूला झोपलो होतो. तुम्ही माझ्यावर कधी आहात हे मला माहीतच नाही. मी तुमच्यावर आल्याच नाही. मी उठत होतो, तुम्ही मला ओढलं. जान्हवी म्हणते. अच्छा, आणि काही नाही. निंदेत मी तुम्हाला कसं उडू शकतो? खरंच सांगा, काय करायचं होतं तुम्हाला? राजवीर उभया वर करून विचारतो. काय म्हणायचे? जान्हवी विचारते. म्हणजे मला तुमचे इरादे नीट नाहीसे वाटत आहेत हा? राजवीर म्हणतो. अच्छा जी, तर जर तुम्हाला काहीच नव्हतं तर तुम्ही इथे का झोपलात? जान्हवी विचारते. सोफ्यावर झोपायला जमलं नाही म्हणून बेडवर आलो. मला थोडं नाही कळत होतं. राजवीर नकळत मासूम बनतो. काही नाही कळलं. जान्हवी त्याच्या छातीवर जोरात हात मारते. अरे, मला दुखतंय, राजवीर चिल्लतो. म्हणजे तुम्हाला काय माहीत नव्हतं? जान्हवी रागाने विचारते. माझे इरादे काही वेगळे नाहीत, राजवीर म्हणतो. माझ्याशी बोलायचंही नाही. तुम्ही खूप वाईट आहात, जान्हवी रागाने म्हणते. जान्हवी उठण्याचा प्रयत्न करते. राजवीर तिला पुन्हा बेडवर ओढतो आणि स्वतः तिच्यावर येतो. तिचे दोन्ही हात राजवीरच्या हातात असतात. मला सोड, जान्हवी स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करते. बिलकुल नाही, राजवीर नकारात डोकं हलवतो. थँक्स मिस जान्हवी, राजवीर तिच्या कानात बोलतो. थँक्स म्हटल्यानं जान्हवी शांत होते. मला माहीत आहे तुम्ही खूप त्रास दिला आहे, राजवीर म्हणतो. काय? जान्हवी रागाने विचारते. ओ सॉरी, मी खूप त्रास दिलाय, राजवीर सुधारतो. हो, जान्हवी म्हणते. पूर्वी मी चुकून खरं बोललो, राजवीर तिला त्रास देत म्हणतो. मला सोड, जान्हवी पुन्हा सांगते. अच्छा, गुस्सा करू नका. खरंच थँक्स, तुम्ही खूप मदत केली, राजवीर म्हणतो. आज नाणी जातील आणि तुम्ही फ्री, राजवीर म्हणतो. हो, जान्हवी उत्तर देते. काय झालं? राजवीर विचारतो. आता मी ऑफिसला जाणार नाही, जान्हवी म्हणते. का? राजवीर विचारतो. काही दुसरी नोकरी शोधणार आहेस? जान्हवी म्हणते. का? तुम्हाला अजून नोकरीवरून काढलं नाहीये, राजवीर विचारतो. हो, पण काढून टाकतील, जान्हवी म्हणते. माझ्यासमोर कोण काढू शकतो? राजवीर म्हणतो. मी कित्येक दिवस ऑफिसला जात नाही. आधीही तुमच्यामुळे सुट्ट्या घेतल्या होत्या. आता डाट बसणार नाही, जान्हवी म्हणते. कोण डाटत नाही? राजवीर म्हणतो. तुम्ही सोडून द्या, तुम्ही बदलता ऑफिसमध्ये, जान्हवी म्हणते. का नाही? राजवीर विचारतो. मिस्टर मेहता यांनी मला लास्ट वॉर्निंग दिली, जान्हवी म्हणते. मी त्यांना सांगतो तुम्ही माझ्यासोबत होतात, राजवीर म्हणतो. राहू द्या, जसं तुम्ही आधी सांगितलं, जान्हवी म्हणते. ट्रस्ट मी मिस जान्हवी, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही उद्या ऑफिसला येऊ शकता, राजवीर म्हणतो. ठीक आहे, जान्हवी म्हणते. चला आता शर्ट परत करा,
राजवीर म्हणतो. हो, जान्हवी उत्तर देते. तुम्ही शर्ट घालून बाहेर जाणार आहात? राजवीर म्हणतो. नाही. जान्हवी म्हणते. हो, मला द्या, बाहेर जाईन. राजवीर म्हणतो. आणि मी इथे राहून काय करणार? तुम्ही माझी झीप पण तोडली. जान्हवी म्हणते. मी जाऊन कपडे आणून देईन. राजवीर म्हणतो. उठा. जान्हवी म्हणते. जी. राजवीर जान्हवीवरून उठतो. इथे चेहरा करून उभे राहा. जान्हवी म्हणते. जी. राजवीर शांतपणे दुसऱ्या बाजूला उभा होतो. इथे पाहू नका. जान्हवी म्हणते. जी. नाही पाहत. राजवीर म्हणतो. हे घ्या. जान्हवी शर्ट देताना म्हणते. राजवीर शर्ट घेऊन परिधान करतो. लवकर ये. जान्हवी म्हणते. जी. राजवीर उत्तर देतो. राजवीर जान्हवीच्या खोलीतून कपडे घेऊन जातो. जान्हवी ब्लँकेटमध्ये बसलेली होती. हे घ्या. राजवीर तिला कपडे देतो. राजवीर बाहेर जातो. इंदूजी आपल्या खोलीतून येत होतात. राजवीर तिला पाहून लगेच निघून जायचा प्रयत्न करतो. राजबेटा. इंदूजी त्याला बोलावतात. जी नानी. राजवीर उत्तर देतो. येथे ये. इंदूजी म्हणतात. नानी, मी नाहून येतो. राजवीर म्हणतो. अरे आलास ना, मला काय लाजवतायस? इंदूजी म्हणतात. कुठे लाजतोय मी? राजवीर म्हणतो. इथे बस. बघ, आज तुला जायचंही आहे, फ्लाईट आहे. इंदूजी म्हणतात. हो, मला माहिती आहे. तू मला लवकर बाहेर पाठवू इच्छितोस. इंदूजी म्हणतात. राजवीर म्हणतो. असं नाही. तुला माहिती आहे मी का बोलतोय. इंदूजी म्हणतात. राहू दे, सगळं माहिती आहे. इंदूजी म्हणतात. तुमच्या घरी जा. सगळे तुम्हाला तुमची वाट पाहत असतील. राजवीर म्हणतो. काय? हे माझं घर नाही. इंदूजी म्हणतात. नाही नानी, मला इमोशनल ब्लॅकमेल करून तुमची मुलं वाट पाहत असतील. आधी त्यांना पाहण्यापूर्वी तुम्ही परत चला. राजवीर म्हणतो. इंदूजी आणि राजवीर बोलत असतात. हो तर मीही जाऊन बसते. आजच निघते. इंदूजी राजवीरशी बोलतात. नानी. राजवीर म्हणतो. चला, चांगलं आहे. तुला जान्हवी मिळाली. मी खूप आनंदी आहे. तुला जान्हवीसारखी चांगली मुलगी मिळाली. इंदूजी म्हणतात. मी कधीही विचार केला नव्हता. तूही कधी कुणाशी. इंदूजी राजवीरकडे पाहत म्हणतात. काय नानी, असं काही नाही. राजवीर इंदूजीकडे नजर वाकवत उत्तर देतो. राजबेटा, तुला प्रेम झाले. आता मन स्वीकारशील की नाही काही फरक पडत नाही. इंदूजी म्हणतात. असं काही नाही. राजवीर आपल्या नजरेपासून नजर वाचवत म्हणतो. तू माझ्याशी खोटं बोलतोयस की स्वतःशी? इंदूजी राजवीरचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणतात. माझं प्रेमाशी काही संबंध नाही. हे तुला चांगलं माहिती आहे. नानी. राजवीर म्हणतो. हो, मला माहीत आहे. ज्या राजला मी ओळखले त्याचा प्रेमाशी काही संबंध नव्हता. त्यामुळेच जेव्हा मी ऐकले की तुझी गर्लफ्रेंड आहे, मला विश्वासच बसला नाही. मला वाटलं तू मला खोटं सांगतोयस. पण आता जान्हवीला पाहिले आणि मला खात्री झाली. इंदूजी म्हणतात. नानी, आपण असं काहीही म्हणू नका. राजवीर अजूनही मान्य होऊ इच्छित नाही. तुझ्या डोळ्यात दिसतंय प्रेम त्याच्याप्रती आहे. तू खरं सांगू शकत नाहीस का? मी तुझी नानी आहे. इंदूजी म्हणतात. असं काहीही नाहीये. आपण खूप जास्त पाहत आहात. राजवीर रागावलेला म्हणतो. अरे, तू आधीपासून किती बदललास. इंदूजी म्हणतात. कुठे बदललोय मी? राजवीर विचारतो. अरे सोडा, जेव्हा जान्हवी तुला दिसत नाही तू अस्वस्थ होत नाहीस? इंदूजी विचारतात. असं काही नाहीये. राजवीर म्हणतो. अच्छा, समजून घे. जर प्रेम नाही तर तू तिला सगळं काही का सांगितलं? इंदूजी विचारतात. त्यावेळी माझा अपघात झाला होता. मी होशात नव्हतो. चुकून सांगायचं नव्हतं. राजवीर म्हणतो. जान्हवी देखील तिथे आली होती आणि तिने राजवीरच्या बोलण्याचं ऐकलं. तुला जान्हवीसाठी प्रेम नाही? इंदूजी विचारतात. आणि त्यावेळी नाही, कधीच होऊ शकत नाही. आणि हे एंगेजमेंट मी तुमच्या सांगण्यावरच केली. नाहीतर माझा असा काही उद्देश नव्हता. राजवीर स्पष्ट करतो. जान्हवीला राजवीरच्या बोलण्याने खूप दुखत होतं. इंदूजी जान्हवीकडे पाहतात. तू काहीही बोल,
तरी काहीतरी आहे जान्हवीमध्ये ज्याने तुझ्यासारख्या कठोर हृदयाला पिघळवलंय, इंदुजी म्हणतात. राजवीर काही बोलण्यापूर्वी इंदुजी म्हणतात, जा बेटा, तिथे का उभी आहेस, आमच्याकडे येऊन बस. राजवीर जान्हवीकडे पाहून उभा राहतो. अच्छा, तू राजला भेटलीस? नाही तर मला वाटलं त्याच्याशी हे लग्न होईल, त्याची जीवन बरबाद होईल. तिला तिच्या कामासाठी वेळ मिळणार नाही आणि ती फक्त त्याच्या 2 मिनिटासाठी बघत राहील. इंदुजी जान्हवीकडे पाहून सांगतात, राहू द्या नानी, काही लोक कधीही सुधारत नाहीत, ते नेहमीच खडूस राहतात. जान्हवी ताना देत म्हणते. राजवीर रागाने तिथून निघून जातो. इथे बस बेटा, मला माहीत आहे तुला राजच्या बोलण्याने वाईट वाटले. इंदुजी प्रेमाने जान्हवीकडे बोलतात. नाही, मला वाईट का वाटेल? जान्हवी म्हणते, मी एक स्त्री आहे, समजते. जेव्हा तुमचा आवडता माणूस एवढा अकडतो तेव्हा वाईट वाटतं. इंदुजी जान्हवीकडे पाहून म्हणतात. नाही, जान्हवी काहीही बोलू शकत नाही. राज सुरुवातीपासूनच आपली भावना लपवण्याचा प्रयत्न करतो. तो मान्य करणार नाही, पण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. इंदुजी बोलतात. मला कळत नाही नानी, मला असं का वाटते? जान्हवी विचारते. लवकरच तो स्वतःच तुला सांगेल की तो तुझ्यावर किती प्रेम करतो. इंदुजी म्हणतात. तुम्ही आराम करा, मी अंघोळ करून येते, जान्हवी म्हणते आणि निघून जाते. जान्हवी आणि राजवीर दोघे इंदुजीला विमानतळावर सोडायला जातात. मी नानीला आज सोडून येतो, तुम्ही इथेच थांबा, राजवीर जान्हवीकडे म्हणतो. ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. लवकरच भेटू, इंदुजी बोलतात. आपलं लक्ष ठेवा, जान्हवी इंदुजीकडे म्हणते. तुम्हीही आपली आणि राजची काळजी घ्या, म्हणजेच लक्ष ठेवा, इंदुजी म्हणतात. हो, जान्हवी उत्तर देते. आणि माझ्या राजला कधीही सोडून जाऊ नकोस, तो थोडा बेवकूफ आहे, पण तू तू समजदार आहेस ना, इंदुजी समजावत म्हणतात. नानी, आता चला, राजवीर रागावलेला म्हणतो. हा, तुला समजावण्याचा काही फायदा नाही. समजदाराला समजावलं जातं, ज्याला काही समजायचंच नाही त्याला काय सांगू, इंदुजी हसतात. चला, नाही तर तुमची फ्लाईट सुटेल, राजवीर म्हणतो. हा, चला, इंदुजी हसतात. राजवीर, जान्हवी खूप चांगली मुलगी आहे, मी तुला इशारा देते, अशी मुलगी पुन्हा मिळणार नाही. इतकी चांगली मुलगी हातून जाऊ देऊ नकोस, इंदुजी बोलतात. नानी, आपण मग, राजवीर म्हणतो. तो समजून घे, नाही तर नंतर, इंदुजी म्हणतात. हा, समजलं, चला आता, राजवीर म्हणतो. राजवीर इंदुजीला सोडून येतो. जान्हवी बाहेर त्याची वाट पाहते. चालू का, राजवीर विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. दोघे गाडीत बसतात. मला पण माझ्या घरी सोडून जा, जान्हवी म्हणते. तुला घरी जायचं आहे का, राजवीर विचारतो. हो, जान्हवी म्हणते. आज घरीच राहा, उद्या जॉईन करशील ऑफिसला, राजवीर बोलतो. नाही, मला आजच जायचं आहे, मी खूप थकले आहे, जान्हवी म्हणते. ठीक आहे, संध्याकाळी निघाल, पण आत्ता वेळ आहे, राजवीर म्हणतो. नाही, काही काम आहे, मला लगेच जावं लागेल, जान्हवी बोलते. जसं गाडी जान्हवीच्या सोसायटीजवळ पोहोचते, तिने झटपट उतरून आपली विंगकडे निघते. राजवीर गाडी थांबवून तिला पाठपुरावा करतो, पण तिने आधीच बरंच अंतर गाठलं असतं. बाय, तिने फक्त एवढं म्हटलं आणि निघून गेली. अरे, आता काय झालं, हे कोण करतं, राजवीर स्वतःशी रागवतो. राजवीर घरी परततो. जान्हवी पलंगावर झोपून राजवीरविषयी विचार करत असते. तिला राजवीरच्या बोलण्याने खूप दुखतं. त्याने स्वतःकडे नेलेली गोष्ट चुकीच्या पद्धतीने सांगितली होती आणि हे जाणून तिला वाईट वाटतं. तिचा फोन वाजतो. राजवीरचा नंबर दिसतो. नाही, मला न उचलायचा आहे, काही बोलायचं नाही. तिने रागाने फोन ठेवला. राजवीर 2-3 वेळा कॉल करतो,
पण जान्हवी फोन उचलत नाही. ती पलटी करून डोळे मिटते. मिस जान्हवी, तू फोन का उचलत नाहीस? झोपली आहेस का? हो, नक्की झोपली असेल, नाहीतर उचलला असता. राजवीर स्वतःशी बोलतो, परंतु ती कशी रागवते हे मला काही कळत नाही. राजवीर जान्हवीचा फोन न उचलल्यामुळे स्वतःशीच बोलत होता. राजवीर सकाळी ऑफिसमध्ये पोहोचला. त्याने सर्वात आधी जान्हवीच्या डेस्ककडे पाहिलं. जान्हवी तिथे उभी होती. तिला पाहून राजवीरने एक मोठा श्वास घेतला. राजवीर आपल्या केबिनमध्ये जाऊन जान्हवीला फोन करतो आणि तिला आपल्याकडे बोलावतो. मला तुमच्याकडे वेळेवर पाहून खूप आश्चर्य वाटलं. राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. का? तुमचा चान्स चुकला? जान्हवी राजवीरकडे म्हणाली. काय चान्स? राजवीर थोडा आश्चर्यचकित होऊन विचारतो. तुम्ही मला डाटणार होतात ना? जान्हवी म्हणाली. काहीही बोलताय तुम्ही मिस जान्हवी, राजवीर म्हणाला. हो, मला सर्व माहिती आहे. तुम्ही इच्छित होता की मी उशिरा येईन आणि तुम्ही मला डाटाल आणि 4 गोष्टी सांगाल, पण मी तुमची योजना फसवली. मी वेळेवर आले. आता तुम्ही काहीही सांगू शकत नाही, जान्हवी म्हणाली. असं काही नाही. तुम्हाला असं का वाटतं? मला समजत नाही, राजवीर म्हणाला. बरं, जर तसं नाही तर मला पाहून तुम्हाला एवढं वाईट का वाटत आहे? जान्हवीनं विचारलं. वाईट नाही वाटत. तुम्हाला वेळेवर पाहण्याची सवय नाही म्हणून असं वाटलं, राजवीर म्हणाला. म्हणजे तुम्ही म्हणताय की मी रोज उशिरा येते? नाही, जर मी उशिरा आले तरी तो देखील तुमच्यामुळे, नाहीतर मी नेहमी वेळेवर येते, जान्हवी गुस्स्याने म्हणाली. बरं बरं, तुम्ही तर लढायला तयार आहात. मला तुमच्याशी लढायचं नाही. सकाळी सकाळी तर अजिबात नाही. जाऊन मला 1 कप कॉफी आणा, राजवीर म्हणाला. जान्हवी कॉफी घेऊन आली आणि तिच्या हातून एंगेजमेंट रिंग राजवीरच्या टेबलवर ठेवली. हे काय आहे? राजवीर रिंगकडे पाहून जान्हवीकडे म्हणाला. रिंग, जान्हवी म्हणाली. हो, रिंग आहे, पण तुम्ही ती रिंग इथे का ठेवली? राजवीर विचारतो. नानी गेल्या, आता याची गरज नाही म्हणून मी तुम्हाला परत दिली, जान्हवी म्हणाली. हो, ही तुमचीच होती, तुमच्यासाठी बनवली होती. मी या रिंगचं काय करू? राजवीर म्हणाला. आपल्या होणाऱ्या बायकोला द्या, जान्हवी म्हणाली. मी जान्हवी, सकाळी सकाळी मला त्रास देऊ नका, राजवीर म्हणाला. राजवीर उठून रिंग उचलतो. जान्हवीचा हात धरून तिला रिंग पुन्हा घालून देतो. हे तुम्ही काय करताय? मी सांगितलं ना, मला नाही हवंय, जान्हवी म्हणाली. राजवीर जान्हवीच्या ओठांवर हात ठेवून आणि दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवून तिला जवळ खेचत म्हणाला. बस मिस जान्हवी, सकाळी सकाळी तुम्ही खूप बोलता. माझी एनर्जी संपली. आता काहीही बोलणार नाही. चूप रहा. जान्हवी राजवीरच्या हातातील रिंग पाहून शांत झाली. मनात ती खुश झाली. बरं आहे, मी बोलणार नाही. तुम्ही कॉफी प्या, ती म्हणाली. आता कुठे जाताय? राजवीरने विचारलं. बाहेर कामाला. खूप दिवसांनी मी सुट्टीवर होते. काम जास्त पेंडिंग आहे, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, आपलं काम करा, नाही तर डाट येईल, राजवीर म्हणाला. हो, जात आहे, जान्हवी मोठ्या डोळ्यांनी राजवीरकडे घुरत म्हणाली. आज दोघेही खूप दिवसांनी ऑफिसमध्ये होते. दोघांनाही खूप काम होतं. पूर्ण दिवस ते कामात व्यस्त होते. जान्हवीची सुट्टी संपली आणि ती काम करत करत उशीर झाला. 7 वाजले, मला लक्षच नाही आलं, जान्हवी घड्याळ पाहून म्हणाली. जवळपास स्टाफ सर्व गेले होते. जान्हवीने आपलं सामान उचललं आणि राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, मी घरी चालते, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर आपल्या लॅपटॉपमध्ये काम करत म्हणाला. गुड नाईट, जान्हवी म्हणाली. गुड नाईट, राजवीर म्हणाला, डोळे न पाहत. पण काय झालं आहे त्यांना? किमान पाहून तरी उत्तर द्यावं, जान्हवी स्वतःशीच बोलत गेली.
घरी पोहोचल्यावर तिने पाहिले की तिचं सामान विखुरलेलं आहे. माझा सन्मान, माझं सामान कुणीतरी, जान्हवी स्वतःशी म्हणाली. त्यावेळी एक उंच मुलगी जान्हवीच्या खोलीतून बाहेर आली. मी फेकलंय तुमचं सामान बाहेर, ती जान्हवीकडे चटकन बघत म्हणाली. काय? तुम्ही आमच्या घरात काय करत आहात आणि माझं सामान का फेकलं? जान्हवी रागाने म्हणाली. हे तुमचं घर नाही, लवकर बाहेर पडा. त्यानंतर तनू देखील खोलीतून बाहेर आली. दी, ही कोण आहे आणि माझ्या खोलीत काय करत आहे आणि माझं सामान बाहेर का फेकलंय? तुम्हीही नाही थांबवलं? जान्हवी रडत म्हणाली. जान्हवी ही माझी हाऊसमेट आहे, जी माझ्यासोबत रेंट देते. ही तिची खोली आहे, तनू म्हणाली. हो, तुम्ही माझ्या परवानगीशिवाय कुणाला दिलं? तुम्हाला माहीत आहे ना की मी 60% रेंट भरते. काही दिवस बाहेर गेले आणि तुम्ही संपूर्ण घरावर कब्जा केला. ती मुलगी तनूवर ओरडत म्हणाली. मी नसताना तुम्ही काय? तनूने विचारलं. तर काय, ती अजून रेंट भरते आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये माझं नाव आहे. तुम्हाला माहिती आहे का, परवानगीशिवाय कुणाला ठेवणं बेकायदेशीर आहे. धन्यवाद करायचं की मी तुम्हाला बाहेर फेकलं नाही, ती मुलगी म्हणाली. इतक्या रात्री कुठे जाऊन राहाल? तनू विचारते. मला काही माहिती नाही, ती मुलगी रागाने म्हणाली. दीक्षा, तुम्ही 2 दिवसाची वेळ द्या, वचन देते 2 दिवसात निघेल. तनू तिला समजावते. ठीक आहे. दीक्षा रागाने निघून गेली. जान्हवी आपलं सामान गोळा करते. तनू तिला आपल्या खोलीत नेत आहे. जान्हवी, रडू नकोस, ती खूप खडूस आहे, नाही मानणार, नवीन घर शोधावं लागेल. तनू जान्हवीला शांत करत म्हणाली. पण मी कोणालाही इथे ओळखत नाही, मी कुठे घर शोधू? जान्हवी रडत म्हणाली. ही इथे खरी परिस्थिती आहे. घर सहज मिळत नाही. मला इथे राहायला हवं, परंतु रेंटमुळे काहीच पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. तनू समजावते. मी काय करू दी, काही कळत नाही. जान्हवी म्हणाली. काही चिंता करू नकोस, आपण काहीतरी करू. तनू म्हणाली. तुम्ही फ्रेश व्हा, मी काही खाण्यासाठी घेऊन येते. तनू म्हणाली. नाही दी, मला भूक नाही. जान्हवी म्हणाली. ठीक आहे, तरी थोडंसं काही खा. तनू म्हणाली. जान्हवी फ्रेश होण्यासाठी गेली तर तनू तिला खाण्यासाठी घेऊन येते. जान्हवी रडत रडत झोपली. सकाळी उठताच ती ऑफिससाठी तयार झाली आणि निघाली. आज तिचा मूड खूप खराब होता. तिचा चेहरा पाहता स्पष्ट दिसत होतं की ती खूपच दुःखी आहे. राजवीर ऑफिसमध्ये आला आणि सगळ्यांनी उभं राहून त्याला गुड मॉर्निंग म्हटलं. राजवीर जान्हवीच्या टेबलजवळ आला. थोड्या वेळासाठी थांबून तिला पाहिलं आणि मग पुढे निघाला. त्यानंतर त्याने आपल्या केबिनमध्ये जाताच जान्हवीला फोन करून तिला येण्यास सांगितलं. जी सर, आपण बोलवलं? जान्हवी राजवीरला म्हणाली. जी मिस जान्हवी. राजवीर तिला काळजीपूर्वक पाहत बोलला. गुड मॉर्निंग, राजवीर म्हणाला. जी, जान्हवी थोडी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. गुड मॉर्निंग का विश नाही करणार? राजवीर विचारतो. जी, गुड मॉर्निंग सर, जान्हवी थोडी हकलावून म्हणाली. काय झालं? राजवीर विचारतो. काही नाही, जान्हवी म्हणाली. काहीतरी झालं असेलच, उदास दिसत आहेस आज. बघतो की आज लढाईही करत नाहीस, राजवीर म्हणाला. नाही, काहीही नाही. जान्हवी आपली नजर इकडे तिकडे फिरवत म्हणाली. पक्का? काही प्रॉब्लेम असल्यास मला सांगू शकतेस, राजवीर म्हणाला. नाही, काही प्रॉब्लेम नाही, मी ठीक आहे, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, तर चला, माझ्यासाठी 1 कप कॉफी आणा, राजवीर म्हणाला. जान्हवी राजवीरसाठी कॉफी घेऊन येते आणि टेबलवर ठेवते. राजवीर जान्हवीचा हात पकडतो, तिला आपल्या जवळ खेचतो आणि गळ्यात मिठी मारतो. तो तिचे केस हलवत तिच्या डोळ्यात पाहतो आणि प्रेमळ आवाजात म्हणतो.
बोला ना मिस जान्हवी, काय झालंय? मला तू ठीक दिसत नाही. काही नाही, फक्त घराची आठवण येत आहे, आईची आठवण येत आहे. जान्हवी डोळ्यात पाणी भरलेलं म्हणते. जान्हवी राजवीरला मिठी मारते आणि राजवीरही तिला आपल्या बाहूत घेतो. केस हलवत तिच्या केसांवर किस करतो. काही नाही मिस जान्हवी, उदास का होत आहेस? मी आहे ना. जास्त आठवण येत असेल तर कॉलवर आईशी बोल, आनंद होईल. राजवीर तिच्या अश्रू पुसत प्रेमळ बोलतो. जान्हवी राजवीरच्या केबिनमधून बाहेर निघते. तिचा मूड पाहून राजवीर आज तिला जास्तच काम सांगत नाही. संपूर्ण दिवस जान्हवीचा मूड ऑफ होता, चेहरा उतरला होता. मी जान्हवी, डिनरसाठी बाहेर जाऊ? राजवीर तिच्या केबिनमध्ये विचारतो. नाही, मला घरी जायचंय. आता माझा वेळही संपला आहे. मी घरी जात आहे, जान्हवी म्हणाली. चला ना, तुमचा मूडही ठीक होईल, राजवीर म्हणाला. नाही, मी घरी जाईन आणि आईशी बोलीन, तेव्हा माझा मूड ठीक होईल. आणि खरं तर मला कुठेही जाण्याची इच्छा नाही, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, जा. काही लागलं तर मला सांग, राजवीर म्हणाला. हो बोलीन, जान्हवी म्हणाली. आणि हो, जे पैसे आपल्याबद्दल बोललो होतो ना, ते मी तुमच्या अकाउंटमध्ये टाकले आहेत, राजवीर म्हणाला. काय पैसे? जान्हवी आश्चर्यचकित झाली. तुमच्या फ्रेंडसारखी वागण्यासाठी, राजवीर आठवत सांगतो. ते मी तुमच्यासाठी, जान्हवी बोलताना थांबते. मी 5 लाख तुमच्या अकाउंटमध्ये टाकले आहेत, राजवीर म्हणाला. त्याची गरज नाही, मी फक्त मित्र म्हणून मदत केली, पैशांसाठी नाही, जान्हवी म्हणाली. हो मला माहीत आहे, पण आपण डील केली होती ना, दररोज 1 लाख देणार होतो, राजवीर म्हणाला. हो, मी घरी जात आहे, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, तुमच्यासोबत जाऊन घरी सोडू का? राजवीर म्हणाला. नाही, मी जाईन, थँक्यू, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, मी नाही जाणार. तर तुमच्या त्या मित्राची पण सुट्टी झाली असेल, तोच जाईल, राजवीर म्हणाला. जान्हवी काही न म्हणता निघते. राजवीर विचार करतो, काय झालं आहे? जान्हवी काहीतरी चिंतित आहे, पण मला सांगत नाही. का असं वाटत आहे? जान्हवी घरी पोहोचते आणि तिथे तनू आणि दीक्षा यांच्यात वाद चालू असतो. माझ्या लक्षात येत नाही, ही मुलगी अजून का येथे आहे? दीक्षा तनूशी बोलते. तुम्हाला 2 दिवस वेळ दिला होता म्हणून, तनू म्हणते. जान्हवी येताच तनू तिच्याकडे येते. चला जान्हवी, घरी जाऊया, आज घरही पाहायचं आहे, तनू म्हणते. ऐक माझं म्हणणं, आजच तुझा शेवटचा दिवस आहे. उद्या रात्री मला इथे दिसू नकोस, नाही तर वाईट होईल, दीक्षा धमकावते. तनू जान्हवीला घेऊन जाते. रस्त्यात खूपच गंदगी, झगडा, मद्यधुंद लोकांचे गोंधळ. इथे खूप गंदगी आहे, जान्हवी म्हणते. काही नाही, काही दिवसाची गोष्ट आहे, नंतर आपण आपली चांगली जागा शोधू, तनू म्हणते. तनू विचारून श्यामबाबूंच्याकडे पोहोचते. आपण श्यामबाबू आहात? तनू विचारते. हो बोल, पान तोंडात घेऊन व्यक्ती म्हणतो. आम्ही घर बघायला आलो होतो, तनू म्हणते. व्यक्ती सांगतो, इथे घर घ्यायचं असेल तर बघा. तनू म्हणते, मला हवं नाहीये. व्यक्ती एका कमरेकडे नेतो, लहान बाथरूम आणि रसोई दाखवतो. हे एकटीच रूम शिल्लक आहे, हवं असल्यास बुक करा, 5,000 भाडं, 2 महिने ॲडव्हान्स, तो सांगतो. तनू विचारते. मी विचारून सांगतो. बॉम्बे शहरात या रेटमध्ये घर मिळणार नाही, नक्की ठरवा, तो धमकावतो. जान्हवी विचारते. येथून ऑफिस फार दूर नाही का? कोणतं फ्लॅट बघू? 1 BHK, तनू विचारते. दोघी सोसायटीत जाते, लहान फ्लॅट बघतात. हे चांगलं आहे, तनू म्हणते. हो, जान्हवी मान डोलावत म्हणते. किती भाडं? तनू ब्रोकरला विचारते. 25,000 महिना, ब्रोकर म्हणतो. ॲडव्हान्स? तनू विचारते. 4 महिन्यांचा 2 लाख,
ब्रोकर सांगतो. माझे पगार फक्त 30,000 आहे, जान्हवी म्हणते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.